नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दोडक्यापासून एक चटपटीत मस्त अशी रेसिपी करून दाखवणार आहे। जेवताना काय होतं आपल्याला जीव वाटत नाही तर असं काहीतरी वेगळं करून खायचं। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर ही जी दोडका होता ना, हा 200 ग्रॅम होता आणि एकदम बारीक बघा, नाजूक होता, असा पातळ बघा, किती काप केलेले आहेत, किती छोटे आहेत बघा, सगळे असे छोटेच आहेत, म्हणजे कवळा दोडका होता हा। तर त्याच्या मी शिरा काढल्या नाहीत, तर कवळा दोडका असल्यावर शिरा काढायची गरज नाही। जर शिराची तुम्हाला चटणी बिटणी पाहिजे असेल तर सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। कढई मी गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। आपल्याला ह्याला तेल जास्त टाकायचं नाही, छोटे 2 चमचे टाकायचं आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्यात थोडंसं मोहरी टाकायची आणि थोडंसं जिरे टाकायचं, चांगलं भाजून घ्यायचं पहिलं। ह्याच्यामध्ये बघा 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, अर्धा इंच आलं टाकलेलं आहे आणि 6 लसणाच्या पाकळ्या अशा मोठ्या मोठ्या कुटलेल्या आहेत बघा। आता हे थोडंसं परतून घ्यायचं, जेणेकरून ह्याचा कच्चापणा जाईल। परतून घेतलेलं आहे, त्यात टाकायचे थोडेसे हिंग पावडर, थोडीशी हळद आणि ह्यात टाकणार आहे बघा पुदिना चटणी। फक्त ही पुदिना चटणी, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ती पण आपण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेले, आता त्यात टाकायचे तर बघा हे दोडके जे आपण कापून घेतलेलं। पहिलं काय केलेलं, दोडका स्वच्छ धुवून घेतला होता आणि नंतर अशा पद्धतीमध्ये मी कापून घेतलेले आहे ते तुकडे। आता ह्याच्यात टाकायचे मीठ, तर थोडंसं कमीच टाकायचं, कारण की आपण चटणीला मीठ वापरलेलं होतं पुदिन्याचं, त्यामुळे कमी टाकायचं। तर गॅस आहे आपला मीडियम गॅसवर 1-2 मिनटं फक्त बघा असं परतून घ्यायचे। 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे बघा मीडियम गॅसवर। आता आपण ठेवायचे ह्याच्यावर झाकण, 5 ते 7 मिनिट झाकण ठेवायचे आणि गॅस करायचे बारीक। 5 ते 7 मिनिट झालेत बघा, बारीक गॅसवर मी ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलं होतं। हलवायचं, कारण जर कढई जर तुमची पातळ असेल तर खाली बिली लागल वगैरे बघा अशा पद्धतीने। आता कवळा असल्यामुळं ना लगेच शिजतं, तुम्हाला मी दाखवते हो का, 2 भाग झाले लगेच हो का, जास्त वेळ लागत नाही शिजायला। हे बघा लगेच शिजला जातो। आता ह्याच्यावर टाकायचे आपल्याला थोडीशी बघा आमचूर पावडर, 2 चिमूट फक्त घेतलेले आहे, हे टाकून द्यायचे। तर तुम्हाला नको असेल तर थोडासा लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल। आणि काय माहिती आहे का, जेव्हा आपण ही पुदिन्याची चटणी टाकतो का नाही, तर त्याला पण आपण त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस वगैरे टाकलेला असतो ना, जरी नाही टाकलं तरी पण चालेल। आणि ही कसं आपली एका दिवसासाठी जीव वाटत नाही तर असं काहीतरी वेगळं करायचं। तर ह्याच्यावर मी एक आमचूर पावडर टाकल्यावर मी मिक्स केलेलं आहे। 2 ते 3 मिनटासाठी एक वाफ चांगली काढून घेऊया आपण। झाकून ठेवलं होतं बघा बारीक गॅसवर, मस्त अशी एक चांगली वाफ काढून घेतलेली आहे बघा। अशा पद्धतीची छान लागतं, करून बघा। कसं आहे माहिती आहे का, डाळ भात जर केला तर त्याच्यावर पण ही झटपट असं मस्त होतं, किंवा ज्वारीची भाकरी जर केली तर त्याच्यावर तुम्ही खाता येईल, तर छान लागतं। करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा।